नमस्कार. जुन्नर तालुक्यातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आज 10वीचे जे निकाल लागले आणि त्या निकालामध्ये तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि आज विशेष आपल्याशी मी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपल्याशी चर्चा करणार आहे. आपल्याला ज्ञात आहे की जुन्नर तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी आपण एक घोषणा केली होती आणि आपल्या तालुक्यामध्ये अंतराळ शाळा उभारण्याची संकल्पना तालुक्याचे आमदार माननीय शरद सोनवणे यांनी घोषणा केली होती निवडणुकीच्या काळामध्ये. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की एक शिक्षकांचं शिबिर झालं जुन्नर या ठिकाणी. त्यानंतर त्या शिबिरामध्ये दादांनी घोषणा केली की बाबा जुन्नर तालुक्यामध्ये आपण समर कॅम्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना काय देता आलं ह्या विषयात तर आपण विचार करू आणि त्यावेळी तशी आपण घोषणा केली होती आणि त्यानुसार आपल्याला तालुक्यातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना शाळांना आपण तसं कल्पना दिली किंवा आपण सूचित केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळामध्ये आपण घोषणा केली की 16 ते 21 या तारखेला आपण समर कॅम्प घेत आहोत. तर हा समर कॅम्प आपण श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, शिवराय एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने आपण 16 ते 21 या तारखेला राप सबनीस या विद्यालयामध्ये घेत आहोत. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण घोषणा केली त्यानंतर आपण तशी लिंक युट्यूबवरती आपण पाठवली किंवा प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअपला पाठवली. फोनद्वारे आपण मुलांना विद्यार्थ्यांना कळवलं आणि त्यानुसार एक 500 विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ही ती लिंकमध्ये आपले अर्ज भरले आणि आता त्यांचे रजिस्ट्रेशन चालू आहे. मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो, आपल्याकडे 2 दिवस शिल्लक आहेत. ज्या कोणाला अजून याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल, विद्यार्थी 300च आपण त्याच्यामध्ये निवड करणार आहोत. 6वी 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी असे आपण 3 बॅचेस 100-100च्या करणार आहोत. त्यानुसार ऍडमिशन चालू झालेले आहेत. आमचे संबंधित सगळे व्हॉलेंटियर जे आहेत ते तुम्हाला फोनवर फोन करतात आहेत, समजून सांगतात आहेत. पण नेमकं असं आमच्या लक्षामध्ये आलं का अनेक पालकांनी जे व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला मेसेज करून सांगितले किंवा ती माहिती भेटली ती म्हणावी अशी व्यवस्थित वाचून न पाहिल्यामुळं काही विद्यार्थ्यांचा म्हणा किंवा पालकांचा म्हणा गोंधळ होतोय. तर ही काय विषय आहे, ही काय संकल्पना आहे ही अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतोय. आपल्या इथे राप सबनीस या ठिकाणी वसंत विलामध्ये एक 6 दिवसाची आपण कार्यशाळा करत आहोत. कार्यशाळामध्ये इस्रोचे म्हणजे भारताची जी सर्वोच्च संस्था आहे विज्ञान क्षेत्रातली ते इस्रोचे डायरेक्टर अरविंद शालिग्राम सर म्हणजे आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की एवढी मोठी माणसं तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला येत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर लाल सर असे 4 डायरेक्टर इस्रोशी आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि 100% ते या 6 दिवसाच्या काळात आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत, लाईव्ह डेमो दाखवणार आहोत. विमान तयार कसं करायचं, रॉकेट तयार कसे करायचे. आपली जी मुलं शेतकऱ्याची मुलं आहेत ही मुलं प्रत्यक्षात ते शिकणार आहेत तिथं 6 दिवस. सॅटेलाइट तयार कसं करायचं, सॅटेलाइट सुद्धा कसं तयार करणार आहेत याचं लाईव्ह डेमो तिथं दाखवला जाणार. आपल्या विद्यार्थ्यांकडनं ते करून घेणार आहेत. म्हणजे हे आपल्या तालुक्यासाठी फार वेगळं आहे. हे का गरजेचं आहे की आपण पाहत असताना की आपल्या पाठीमागचा काळ आठवला आलं की काही 10-15 वर्षा दिवशी कॉम्प्युटर इंजिनियरचा खूप झूम होता. कम्प्युटर इंजिनियर झाले पाहिजे किंवा कम्प्युटर इंजिनियर झाला म्हणजे मुलगा खूप मोठा झाला आणि त्यावेळी तशा नोकऱ्या सुद्धा भेटत होत्या. आता सगळं युग हे सॅटेलाइटवर चाललेलं आहे. भारतामध्ये प्रायव्हेट सॅटेलाइट कंपन्या ज्यावेळेस स्वतःचं सॅटेलाइट तयार करायला सुरुवात करतील त्यावेळेस आपल्याला ते इंजिनियर्सची गरज आहे आणि ती इतर देशांमध्ये मात्र ते अनेक इंजिनियर्स तयार होतात. पण
ज्यावेळेस आपल्याला सॅटेलाइट इंजिनियर तयार करायचे त्यावेळेस आपले विद्यार्थी त्या क्षेत्राकडे वळली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही आपण जुन्नर तालुक्यापासून करत आहोत. आपल्याला विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये ही अंतराळ शाळा ही भारतामध्ये पहिल्यांदा होते आणि हे सगळं कामकाज आहे हे इस्रोच्या परवानगीने चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं अधिकृत काम चाललं आहे. त्यामुळे आपल्या मुलांचं जे आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत हे इस्रो STS मध्ये याची नोंदणी होणार आहे हे पण आपण लक्षात घ्या. आणि आपल्या मुलांना जे सर्टिफिकेट भेटणार आहे हे सुद्धा इस्रो STC मधूनच भेटणार आहे. त्यामुळं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या मुलांना हे सगळं भेटलं पाहिजे. त्यामुळे बऱ्याच पालकांना हे लक्षात येत नव्हतं काय नेमका विषय काय आहे. तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी 3,500 रुपये खर्च आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि तुम्ही असा जर एखादी कार्यशाळा केली असा जर समर कॅम्प तुम्ही पुणे मुंबई हैदराबाद भारी मोठमोठ्या शहरात केला तर एका विद्यार्थ्याला 10-20 हजार रुपये खर्च येत होतात आणि ती मुलं 20 हजार रुपये खर्च करून त्यात भाग घेतात आणि ती मुलं पुढे जातात. पण दादाच्या मनामध्ये हा विचार आला की हे सगळं आपण जर ग्रामीण भागाच्या मुलांना दिलं. दादानी स्पेशली त्यांना रिक्वेस्ट केली की कसं करता येईल काय करता येईल. तर दादानी फक्त तुम्हाला 500 रुपये रजिस्ट्रेशनची फी भरायला लावली आणि ते तुमचं रजिस्ट्रेशन इस्रो STC मध्ये होणार आहे. आणि उरलेला जो 3,000चा खर्च आहे म्हणजे 300 मुलांना साधारण 10-1 लाख रुपये खर्च किंवा अजून काय खर्च असेल हा संपूर्ण तालुक्याचे आमदार शरदराव सोनवणे हे करणार आहेत. त्यामुळे ह्या विषयाकडे आपण मला असं वाटतं खूप गांभीर्याने घ्यावं. ही एक संधी आहे. मुलांना भविष्याच्या दृष्टीने कुठे जायचंय विशेष करून मी 10वी 11वी 12वीचे हे इस्रो STS मध्ये याची नोंदणी होणार आहे हे पण आपण लक्षात घ्या. आणि आपल्या मुलांना जे सर्टिफिकेट भेटणार आहे हे सुद्धा इस्रो STC मधूनच भेटणार आहे. त्यामुळं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या मुलांना हे सगळं भेटलं पाहिजे. त्यामुळे बऱ्याच पालकांना हे लक्षात येत नव्हतं काय नेमका विषय काय आहे. तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की ह्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी 3,500 रुपये खर्च आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि तुम्ही असा जर एखादी कार्यशाळा केली असा जर समर कॅम्प तुम्ही पुणे मुंबई हैदराबाद भारी मोठमोठ्या शहरात केला तर एका विद्यार्थ्याला 10-20 हजार रुपये खर्च येत होतात आणि ती मुलं 20 हजार रुपये खर्च करून त्यात भाग घेतात आणि ती मुलं पुढे जातात. पण दादाच्या मनामध्ये हा विचार आला की हे सगळं आपण जर ग्रामीण भागाच्या मुलांना दिलं. दादानी स्पेशली त्यांना रिक्वेस्ट केली की कसं करता येईल काय करता येईल. तर दादानी फक्त तुम्हाला 500 रुपये रजिस्ट्रेशनची फी भरायला लावली आणि ते तुमचं रजिस्ट्रेशन इस्रो STC मध्ये होणार आहे. आणि उरलेला जो 3,000चा खर्च आहे म्हणजे 300 मुलांना साधारण 10-1 लाख रुपये खर्च किंवा अजून काय खर्च असेल हा संपूर्ण तालुक्याचे आमदार शरदराव सोनवणे हे करणार आहेत. त्यामुळे ह्या विषयाकडे आपण मला असं वाटतं खूप गांभीर्याने घ्यावं. ही एक संधी आहे. मुलांना भविष्याच्या दृष्टीने कुठे जायचंय विशेष करून मी 10वी 11वी 12वीच्या मुलांना या माध्यमातून आवाहन करतो. आपल्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे. आपण या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांच्या पालकांनी घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ही अंतराळ शाळा पहिल्यांदा जुन्नरमध्ये होत आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या मुलांच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. मी आपल्याला आवाहन करतो की संबंधित जे काही तुम्हाला कॉल्स येतील त्या कॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रजिस्टर लवकर करून घ्या. तुम्हाला येताना फक्त टिफिन घेऊन यायचं आहे. तुमची नाश्त्याची चहाची सोय इथे केली जाईल. तुमच्या पालकांनी आणायचं आणि नेण्याची व्यवस्था पालकांनी करायची आहे. ही सुवर्ण संधी कृपया कोणी सोडू नका. ऍडमिशन फुल झालेले आहेत. आम्ही त्याच्यामध्ये शॉर्टिंग करतोय. ज्या मुलांना मी परत एकदा सांगतो 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना माझं विनंती आणि आव्हान आहे. 12वी नंतर तुम्हाला कुठे जायचंय त्याचा बऱ्यापैकी फोकस इथे क्लिअर होईल. आपल्या भारतातून माझ्या माहितीप्रमाणे 100-150 इंजिनियर फक्त सॅटेलाइटच्या माध्यमातून तयार होतात आणि ते घरचे सांगते बाहेर जाऊन काम करतात. जे भविष्य 4-5 वर्षानंतर अशी वेळ येईल की आपले इंजिनियर्स कमी असतील. त्यामुळे तुम्हाला आज सगळ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे आणि जिथं जास्त गर्दी नसते तिथं आपण जायचं असतं. आता ह्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये म्हणावं अशी स्पर्धा नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं भविष्याचं काय करायचं असा अनेक पालकांना प्रश्न असतो.
तर दादांच्या माध्यमातून ही संधी तुम्हाला आज उपलब्ध होते. या संधीकडे आपण अतिशय गांभीर्यानं, उत्साहानं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं. आणि मी तुम्हाला ह्या आजच्या माझ्या बाईटच्या माध्यमातून हे आव्हान करतो. मी जे काही तुम्हाला 2 नंबर देतो त्या नंबरवरती आपण तातडीने फोन करून आपल्या विद्यार्थ्यांचं नाव नोंदवा अशी मी तुम्हाला विनंती. तर मी आपणाला आमच्या व्हॉलेंटियर्सचे नंबर देतोय. पहिला नंबर 84 84 83 83 37. पुन्हा एकदा सांगतो 84 84 83 83 37. ओंकार दिवटे. मी पुन्हा एकदा हाच नंबर तुम्हाला इंग्लिशमध्ये रिपीट करतो. 84 84 83 83 37. पुन्हा सांगतो 84 84 83 83 37. ओंकार दिवटे. मी आपल्याला दुसरा नंबर सांगतो 9130 82 9130. पुन्हा सांगतो 9130 82 9130. समीर गोडसे. हाच नंबर मी तुम्हाला पण मराठीत सांगतो 9130 माफ करा 91 30 82 91 30. आता मी तुम्हाला तिसरा नंबर सांगतो 86 00 69 7777. सुशांत बनकर. पुन्हा एकदा सांगतो 86 00 69 7777. सुशांत बनकर. हाच नंबर मी तुम्हाला मराठीत सांगतो 86 00 69 7777. म्हणजे 4 वेळा 7. सुशांत बनकर. आपल्याला मी या माध्यमातून 3 नंबर दिले आहेत फोन नंबर. आपण संबंधित आमच्या व्हॉलेंटियरला फोन करा आणि आपल्या विद्यार्थ्याची माहिती कळवा. आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. मी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. जो काही आपला आर्यभट्ट एक्सप्लोर कॅम्प होत आहे ही एक फार मोठी संधी आहे. संधी नव्हे ती सुवर्ण संधी आहे. आपण यामध्ये सगळ्यांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा. पालकांनी विद्यार्थ्याला प्रोत्साहित करावं आणि याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. आणि हे करत असताना अजून एक आपल्याला त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट सांगतो. ह्या कॅम्पमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. जे विद्यार्थी ह्या कॅम्पमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतील, साधारण एक आमची 100 विद्यार्थ्यांपर्यंत किंवा 50 विद्यार्थी निवडले जातील किंवा 70 विद्यार्थी निवडले जातील, त्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद या ठिकाणी इस्रो सेंटरला भेट देण्याची संधी भेटणार आहे. ती व्यवस्था आपण करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला वैज्ञानिकांबरोबर संवाद साधता येईल आणि थेट संशोधन प्रयोगशाळाही आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. ही अद्वितीय संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ह्या संधीचं आपण सोनं करूया आणि तालुक्यातला शेतकऱ्याचा मुलगा हा शास्त्रज्ञ होणार आहे यासाठी आपण पाऊल टाकूया. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जुन्नर तालुक्यामध्ये ही जी कार्यशाळा होणार आहे, ही जी आंतरशाळा आपण चालू करणार आहोत, सगळ्यांनी ताकदीने आपण एकत्र येऊया आणि ही जी काही आपण संकल्पना उभी करत आहोत किंवा जे काही आपण हे कार्य हाती घेतले हे अतिशय ताकदीने एकत्र येऊन करूया अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड,
बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.